सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आमच्या तन्वीचा बेत आहे करायचा, म्हणजे समोसे बनवायचे. त्याच्यासाठी मैदा भिजवून ठेवलाय, ओवा आणि मीठ घालून. बराच वेळ झाला मैदा भिजवलाय. खूप छान मैदा भिजलाय. आणि इकडे तिने भाजी बनवली बटाट्याची. मोहरी, कढीपत्ता, लसूण, अद्रक, मिरचीची फोडणी घालून आणि वरून छान अशी कोथिंबीर घातली. आणि आता त्याची हे करायला चालू केलेत, पुऱ्या लाटायला चालू केल्यात मैद्याच्या. मी तर कधी बनवले नाहीत समोसे, पण आमची तन्वी रोज काय ना काय बनवते. आणि ह्यांना आज वेगळंच काहीतरी वाटतंय मांजरांना. काय बनवतात नक्की, ओरडतायत. गणेशचा चालू आहे अभ्यास. छान अशा तिनं मैद्याच्या गोल 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 पुऱ्या करून तिथं तिथं चाललं होतं भरायचं. मी तेल ठेवलं गरम करायला आणि हे बघा ती भरती आहे त्याच्यामध्ये. जी तिनं भाजी बनवली आहे बटाट्याची, ती त्या मैद्याच्या पुरीमध्ये काय त्याला आकार दिला. पण आकार काय जमत नव्हता. गणेश बोलला आकार दे ना चांगले, पण करती ह्याला हे नाही आहे, महत्त्व नाही आहे. गणेश आमच्या चुका काढत बसलेला असतो. तर तन्वीचे आमचे प्रयत्न चालू असतात शेवटपर्यंत काहीतरी बनवायचे. काल पावभाजी बनवली होती, आज काय तर समोसे. चला जाऊ द्या. टेस्टला खूप छान अशी भाजी तिने बनवली, तिखट हे खूप छान. एकतर आवड पण पाहिजे अशा गोष्टीची. मला तर काय होतं, कंटाळा येतो कामाने. मला आपल्या भाकरी, चपाती, भाजी, भात बास एवढं असलं तरी भरपूर झालं. बाकीचा स्वयंपाक असला की मला खूप कंटाळा येतो. मग छान असे समोसे मी तळून घेतले, तर चला दाखवते तुम्हाला समोसे. हे बघा, आपले साधे सिंपल समोसे तळले होते. मिरची छान अशी तळली होती. सगळ्यांचे खाऊन झाले. तन्वी, मी आणि आत्या फक्त राहिलो होतं. सगळे म्हणजे गणेश आणि त्याच्या पप्पांनी खाल्ले होते. मामा गेलेले आहेत गावात खरबूज विकण्यासाठी. आणि मग काय तेल असलं कढईमध्ये की कुठे शेंगदाणे तळा, वेपर्स तळा, त्याच्यावर मीठ घाला, तिखट घाला. बॉबी पण तळली होती, पण आम्ही सगळ्यांनी ती चालूमध्ये खाल्ली. मग काय स्वयंपाकामध्ये आज बनवली होती मस्त गरगटा हरभरा भाजी. बऱ्याच दिवसांनी हरभरा भाजी बनवली. ह्याच्यात काय मी डाळ वगैरे घातली नाही, लसूणची फोडणी घातली आणि जी भाजी होती हरभऱ्याची ती घातली, थोडंसं ज्वारीचं पीठ. आणि त्याच्यात मी घातलेलं आहे वरून शेंगदाण्याचं थोडं मोठं कूट कुटून. ह्याच्यात नंतर हिरवी मिरची पण मी वरून घालणार आहे. आज हिरवी मिरची आहे, मग हिरवी मिरचीचा म्हणजे हिरवी मिरचीची गरगटा भाजी आहे. आणि गरमागरम भात. तर या सगळ्यांनी छान असं चुलीवरचं जेवण करायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.